गाढ झोपेत असताना डोक्यावर दगड किंवा लोखंडी रॉडने वार करून एकाची हत्या केल्याची घटना दिनांक 15 जून रोजी रात्री 12:30 ते 1 वाजताच्या दरम्यान रिसोड शहरातील माणुसकी नगर येथे घडली. हिंगोली मार्गावरील असलेल्या माणुसकी नगरमध्ये दिनांक 15 जून रोजी भगवान सुभाष गायकवाड वय 38 वर्ष हे रस्त्यावरील नालीच्या ढाप्यावर झोपले असता गाढ झोपेत त्यांचा त्यांचा खून झाल्याची घटनेने एकच खळबळ उडालेली आहे. सदर घटना ही जुन्या वादातून झाली असल्याची सद्यस्थिती चर्चा असून एका संशयिताला रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई रिसोड पोलीस करत असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भगवान सुभाष गायकवाड याचे परिवार व शेजाऱ्यांचे वाद झाले होते. या वादामध्ये दोघे तिघेजण जखमी सुद्धा झाले होते. यामध्ये भगवान गायकवाड याची आईला गंभीररित्या मार लागला असल्याने तिचा अकोला येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी आपल्या अन्य कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळीची पाहणी केली व या ठिकाणाहून एका संशयिताला ताब्यात सुद्धा घेतले असल्याची माहिती मिळाली असून या घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवदीप अग्रवाल यांनी सुद्धा भेट देऊन घटनेची पाहणी केली व योग्य ते कारवाई करण्याचे आदेशही आपल्या अन्य कर्मचाऱ्यांना दिले आहे. रिसोड पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई रिसोड पोलीस करत आहे. सदर घटना ही जुन्या वादातून झाली असल्याची दाट शक्यता असून रिसोड पोलीस कारवाई करत असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमलेली आहे.